केलं पाहिजे, त्याची परवानगी काढली पाहिजे, पण तुम्ही काही काढली नाही आणि आम्हाला काही सांगितलं पण नाही. आम्ही राजा आहोत, लक्षात ठेवा, आम्ही राजा आहोत, आम्ही राजा आहोत. समर्थांनी एकदम उसळला आवाज आणि समर्थांनी रामदासी बाणे झालं, राधे. एकदम आवाज शांत झाला आणि बाहेर पोरं उभी होती, तरुण पोरं. पाटील, आपल्या बाबांचा आवाज वाढला बरं का, काय कमी जात आम्ही आहे काय पोरांना शांत राहा म्हणजे काय आता आपण आहे म्हणजे तसं काय होणार नाही. ती शाळेत आले, समर्थांना काय ते बोलत असते आणि समर्थांनी एकदम मग सुरुवात केली बोलायला. बार बार कहते हो कि हम तुम राजे, अपने आप को राजे कहते हो. किसके राजे, कौन से राजे, किसने बनाया तुमको यहाँ का राजा? हम तो एक ही राजा जानते हैं, वो है अयोध्या का श्री राम राजा, जिसने हर के मन में, हर आदमी के मन में भक्ति भाव प्रकट किया. शहाजी राजे, तुम्ही स्वतःला राजे म्हणवता, काय तुमच्याजवळ आहे? तुमचा इतिहास जर पाहिला तर लक्षात येईल की तुमच्या घरची ओळी बाळंतीण सून याच यवनांनी पळवून नेली आणि तुम्ही शांत बसला. तुमच्या मनगटातला तो जोर गेला होता कुठे? तुम्ही स्वतःला राजे म्हणता, शहाजी राजे, भोसले म्हणता स्वतःला. अरे भोसल्यांचं ते रक्त गेलं होतं कुठे? तसा इतिहास आहे कुठे? ते सांगितलं नाही का? तुम्हाला काही मनगटातला जोर वापरता नाही म्हणून परवाच्या काव्यात वर्णन केले, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ काळी. समर्थाला त्यांना काय बोलायचं होतं, म्हणजे धीर द्यायचा होता कि तुम्ही जे करताय, तुम जो कर रहे हो वो गलत काम है, वो हिंदू धर्म के लिए विरोधक है. तुम तो हिंदू है लेकिन हिंदू के विरुद्ध काम कर रहे हो, अधिकार की गुलामगिरी करने में आप रत है. शहाजी राजे, हम तुमको राजा नहीं मानते, हम तुमको राजा जरूर मानेंगे, लेकिन जब तुम हिंदुओं का कार्य करेंगे, अपने राजा बनेंगे, हम स्वयं तुमको राज्य पर बिठा देंगे और गौरव देंगे. शहाजीराजांचा एकदम शांत झाले. बराच वेळ हा संवाद चालू होता आणि सगळ्यात शेवटी समर्थांच्या डोळ्यातून पाणी आलं. समर्थांचा भाव शुद्ध होता, ब्रह्मस्थितीवर लक्षात होते, स्थित होते आत्मस्थितीवर. शिवा शहाजी, आम्हाला तुम्हाला बोलण्यात मागं वाईट हेतू का आहे? फक्त तुम्ही जागे व्हा, जागे व्हा, आपल्या धर्मासाठी काम करा. तुमच्या मनगटात जोर आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, तुमची ताकद मोठी आहे, पण तुम्ही ही सगळी ताकद म्हणाले आणि परक्यांची गुलामगिरी करण्यामध्ये तुम्ही वापरत आहात, याचा मला वाईट वाटतं. शहाजी भोसले, तुमचं भोसल्यांचं रक्त आपल्या हिंदू धर्मासाठी सांगायला हवं. हे शेवटचे शब्द ऐकले आणि शहाजीराजांनी समर्थ रामदासांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीराम समर्थ एवढंच म्हणले, जय जय रघुवीर समर्थ. माझी